10% व्याट परमिट रूम धारकाचा 10% व्याट 150% ड्युटी लायसन फी परमिट रूमचा 10% व्याट परमिट रूम धारकाचा 10% व्याट 150% ड्युटी लायसन फी परमिट रूमचा 10% व्याट परमिट रूम धारकाचा 10% व्याट 150% ड्युटी लायसन फी परमिट रूमचा 10% व्याट परमिट रूम धारकाचा 10% व्याट 150% ड्युटी महाराष्ट्र राज्य शासनाने पहिले सर्वप्रथम आमच्या परमिट रूम धारकांवर 5% व्हॅट टॅक्स लावला होता, परंतु आता तो वाढून पुन्हा 5% वाढवला, म्हणजे तो आता 10% व्हॅट टॅक्स झालेला आहे। 10% व्हॅट टॅक्स झाल्यामुळं जवळपास परमिट रूम हे चालणं मुश्किल झालेले आहेत। विशेषतः दुसरं म्हणजे दरवर्षी 15% लायसन फी वाढ आमच्या परमिट रूम धारकांवर दरवर्षी 15% लायसन फी वाढ होत आहे, तर ती भरणं सुद्धा अशक्य झालेलं आहे। आता त्यामध्ये जी एक्साईज ड्युटी वाढवली आहे, एक्साईज ड्युटी ती 150% शासनानं वाढवलेली आहे। त्या सगळ्या टॅक्सचा जर विचार करता परमिट रूम चालवणं हे सर्वांना मुश्किल झालेलं आहे। तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे वाईन शॉपमध्ये MRP रेटनं माल विकला जातो आणि त्यामुळं आम्हाला जवळपास त्यांच्याही पेक्षा जास्त 100 रुपये दरानं जास्त वाढून जर विकला आणि विकल्याशिवाय पर्याय नाही, आमचे खर्च निघत नाहीत, तर मग 100 रुपये ग्राहकांनाही जास्त होतात। तर त्या अर्थानं जर विचार केला तर आमचे परमिट रूम बंद होण्याच्या मार्गावर आहेत। विदर्भातील सर्व परमिट रूम आम्ही आता 1 दिवसीय धरणे आंदोलन तर देत आहोत, परंतु यानंतरही शासनानं जुलमी टॅक्स 10% व्हॅट वाढवलेला आहे, त्यानंतर 15% दरवर्षी जी ड्युटी लायसन फी वाढवलेली आहे आणि 150% जो हा जुलमी कर जे एक्साईज ड्युटी वाढवली आहे, हे शासनाने खऱ्या अर्थानं आमचा विचार करून हे ताबडतोब निर्णय घेऊन याचा अंमलात आणावे। ड्युटी सगळी लायसन फी वगैरे सगळी कमी करावी, ड्युटी कमी करावी आणि जो व्हॅट टॅक्स वाढलेला आहे तो कमी करावा। या जवळपास या परमिट रूम जे आमचे जवळपास 20,000 महाराष्ट्रामध्ये परमिट रूम धारक आहेत आणि याच्यावर जे जवळपास काम करणारे जे लोक आहेत हे जवळपास 2 लाख आहेत आणि त्यांच्या भरोशावर 10 लोक जरी धरले तर 10 लाख लोक हे उदरनिर्वाह या व्यवसायावर करतात। तर विशेषतः या नुसतंच आमचा बारचा व्यवसाय नाहीत, या माध्यमातून अन्नधान्य सुद्धा त्या ठिकाणी येते। बिस्लरी प्लॅन्ट आमचे बाकीच्या लोकांचे चालतात, बिस्लरी आम्ही बारमध्ये विकतो। त्यानंतर वेगवेगळे जवळपास बरेचसे असे खाद्यपदार्थ आहेत जे त्या माध्यमातून सगळ्यांचा व्यवसाय या बारच्या माध्यमातून चालतो। हे जर बंद झालं नाही तर आम्ही संपूर्ण विदर्भातील मंडळी हे जवळपास बेमुदत बंद करण्याच्या संपूर्ण विचारात आहे। आमची अमरावतीला अशी मीटिंग झालेली आहे की जर हा 1 दिवसीय बंद आहे, यानंतर आम्ही बेमुदत बंद करणार आहोत। ठीक ओके, तुम्हाला परमिट रूमचा 10% व्याट परमिट रूम धारकाचा 10% व्याट 150% ड्युटी लायसन फी